ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು बदनसीबी की बात यह है कि प्रोटेस्ट हमारे मुल्क वालों से हमें करना पड़ रहा है, हमारी इज्जत बचाने के लिए, हमारी जान बचाने के लिए, क्योंकि हम बहुत सालों से देख रहे हैं कि बलात्कार के केसेस और साथ में बलात्कार के साथ वहाँ पे बहुत सारे टॉर्चर्स के साथ, बहुत जुल्म के साथ बलात्कार करने के केसेस हमारे नज़रों के सामने आते हैं। पहले जब हमने किताबों में पढ़ा था कि इंसान जानवर है, जानवर से फिर उसने इंसान बना, पहले चिंपैंजी के जैसे था, फिर बंदर से बना, फिर इंसान बना। आज जब भी हम पेपर खोलते हैं तो हम डेली जानवरों को पेपर में देखते हैं कि इस दरिंदे ने बलात्कार किया, उस दरिंदे ने बलात्कार किया। ये किसकी छूट है? ये किसकी छूट है? क्योंकि आज मोमिता है, इससे पहले नेहा थी, इससे पहले उन्नाव का केस था, उससे पहले हथरास था, उससे पहले जो है हमारे आंध्रा का केस था। ये कितने केसेस होंगे और कितनी लड़कियों को जाने देने पड़ेंगी और कितनी लड़कियों को इतनी बेदर्दी से मारा जाएगा? कब सरकार की आंखें खुलेंगी? कब एक ऐसा कानून आएगा कि बलात्कार करने वाला ख्वाब और ख्याल में भी बलात्कार के बारे में नहीं सोचेगा? कब आएगा ये कानून? आज हम इतने मजबूर हो चुके हैं कि दिन मन बोलता है कि अगर आप बलात्कारियों को सजा नहीं दे सकते तो एक काम करो, देश की बेटियों को तो फांसी पे लटका दो। अगर आप में वो ताकत नहीं है कि बलात्कारियों को आप सजा नहीं दे सकते तो देश की बेटियों को फांसी पे चढ़ा दो, क्योंकि उतनी दर्दनाक मौत से अच्छा है कि बेटियां फांसी पे चढ़ जाए। क्योंकि एक आजादी होगी कि अपनी इज्जत बचाने की आजादी में लड़कियां शहीद होंगे, ये तो आएगा हमें। उतनी दर्दनाक मोमिता की एक गरीब बच्ची जो पढ़ लिख कर 36 घंटे अपनी ड्यूटी खत्म करके जहां पर रेस्ट को जाती है, उसके साथ जहां पे ड्यूटी कर रहे हैं वहीं पे बलात्कार होता है। सोचिए साहब, क्या औरत कहाँ सेफ है? क्या घर में सेफ है? क्या ड्यूटी पे सेफ है? क्या रास्ते पे सेफ है? सब लोग बोलते हैं हम राम भक्त हैं, तो राम राज्य क्यों नहीं बन रहा है? राम राज्य ये नहीं है जहां औरतों का बलात्कार किया जाए, जहां औरतों को जान से मारा जाए। राम राज्य वो है जहां पे औरत रात में भी आजादी के साथ घूमे और उसकी इज्जत पे और उसकी जान पे हमला ना हो। कहाँ है राम राज्य? कहाँ है भारत माँ के बेटे? आज भारत माँ को नंगा किया जा रहा है, आज भारत माँ की बेटियों के साथ बलात्कार किया जा रहा है। क्या भारत माँ इससे खुश होगी? कहाँ गए भारत माँ के बेटे? क्यों नहीं निकल रहे हैं? हमने इतने दिनों से देखा, उन्नाव का केस हो गया, हथरास का केस हो गया, मीडिया में आया, फिर खामोश, आज फिर मोमिता, और फिर नेक्स्ट किसकी बारी है? कब सरकार अपनी आंखें खोलेगी? कब सरकार एक ऐसा कानून लाएगी जहां पे औरत हिम्मत से जी सकेगी? आज जो ये कॉलेज जो इसमें हॉस्पिटल में हुआ है, कितने ही माँ बाप होंगे जो अपनी बच्चियों को अपने कॉलेज छोड़ा के नहीं, कॉलेज की जरूरत नहीं है, पढ़ाई की जरूरत नहीं है, घर में बैठ जाओ। कितने लोगों ने बोला होगा अगर गरीबों के किसी ने बलात्कार किया होता तो शायद उसे फांसी लटका देते। यहाँ पे बड़े बड़े लोग हैं, बड़े बड़े नेता हैं, बड़े बड़े डिपार्टमेंट हैं, तो उनके पास एक चादर है पैसों वाली, उस पैसों वाली चादर से जितने भी गुनाह है वो गुनाह छुप जाएंगे। लेकिन गरीब की जान गई, क्या वापस लाके देंगे? जो दर्द मोमिता को हुआ है क्या वो दर्द वापस लाके देंगे? जो दर्द उसके माँ बाप को हुआ है क्या वो दर्द वापस लाके देंगे? हम गुजारिश करते हैं सरकार से कि जिस बेरहमी से मोमिता का कत्ल हुआ है, वही बेरहमी से आपको अपराधियों को सजा देनी होगी, लोगों के रोंगटे खड़ा करने होंगे। एक बार अब हम 5-6 दिन पहले एक रोंगटे खड़ा करने वाली वारदात देख चुके हैं, वो वारदात थी मोमिता की। अब आप इंसाफ में ऐसे रोंगटे खड़ा करवाइए कि कोई भी ख्वाब और ख्याल में बलात्कार के बारे में ना सोचे। उड़ान वेलफेयर असोसिएशन ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಿಳಾ ವಿವಿಧ ಉದ್ದೇಶಗಳ ಸಹಕಾರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಕೋಲ್ಕತ್ತಾದಲ್ಲಿ ಪ್ರೇಮಿ ಡಾಕ್ಟರ್ ಆದಂತ ಮೊಮಿತಾ ಅವರ ಒಂದು ಕ್ರೂರ ಹತ್ಯೆ ಮತ್ತು ಬಲಾತ್ಕಾರವನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಬಹಳ ಒಂದು ನಾಚಿಕೆ ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು। ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸರ್ಕಾರದ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣ ನಮ್ಮ ಮಾನ ಉಳಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ರ್ಯಾಲಿ ಮಾಡಿ ಹೇಳುವಂತ, ನಾವು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹೇಳುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ಬಂದಿದೆ। ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು ತನ್ನ ಪ್ರಾಣ ಎಡವಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಬಾರ್ಡರ್ ಮೇಲೆ ಜನರಿಗೆ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ರಾಕ್ಷಸರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಯಾವಾಗ ಆಸಿಫಾ, ಹತ್ರಾಸ್, ನಿರ್ಭಯ, ಉನ್ನಾವ್ ಈ ಎಲ್ಲ ಘಟನೆ ಆದಾಗ ಒಂದು
ಕಾನೂನನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿ ಆವಾಗಲೇ ಒಂದು ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಮೋಮಿತಾ ಸಾಯ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಮೋಮಿತಾದ ಬಲಾತ್ಕಾರ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಸರ್ಕಾರ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಕುಂತಿದೆ? ಯಾಕೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೆಣ್ಣಿನ ರಕ್ಷಣೆ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರವಿಲ್ಲ? ಇನ್ನು ಎಷ್ಟು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬುದ್ಧಿ ಬರುತ್ತೆ? ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ. 6 ವರ್ಷದ ಆಸಿಫಾ ರೇಪ್ ಆಗತ್ತೆ, 80 ವರ್ಷದ ಒಂದು ವಯಸ್ಕರ ರೇಪ್ ಆಗತ್ತೆ. ಭಾರತ ಮಾತೆಯ ಮಕ್ಕಳು ಅಂತೇಳಿ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಎದೆ ತಟ್ಟಿ ಹೇಳುವವರು ಎಲ್ಲ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ತಿಳಿತಾ ಇಲ್ಲ. ಭಾರತ ಮಾತೆಯನ್ನು ಇವತ್ತು ನಗ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ನೋಡೋರು ಯಾರು ಇಲ್ವಾ? ಭಾರತ ಮಾತೆಗೆ 15 ಆಗಸ್ಟ್ 2 ಅಕ್ಟೋಬರ್ 26 ಜನವರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ನೆನಪು ಮಾಡ್ಬೇಕಾ? ಇವತ್ತು ಭಾರತ ಮಾತೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಎಲ್ಲರೂ ಇಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಯಾಕೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ಇಲ್ಲ? ಹೇಗೆ ಚೈನಾದಲ್ಲಿ ಬಲಾತ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಗುಂಡೇಟು ಇಟ್ಟು ಕೊಲ್ಲುತ್ತಾರೆ, ಹೇಗೆ ಸೌದಿ ಅರಬದಲ್ಲಿ ಬಲಾತ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಕತ್ತನ್ನ ಕೊಯ್ತಾರೆ, ಆ ತರ ಒಂದು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ರೂಲ್ಸ್ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಇಲ್ಲ? ಮೊದ್ಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಿದ್ವಿ ಪ್ರಾಣಿಯಿಂದ ಮಾನವ ಆದ ಅಂತೇಳಿ. ಇವತ್ತು ಪೇಪರ್ ತೆಗೆದು ನೋಡಿದ್ರೆ ದಿವಸ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ಕಾಣಿಸ್ತಾನೆ ನಮ್ಗೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಬಲಾತ್ಕಾರ ಆಯ್ತು, ಇಲ್ಲೇ ಬಲಾತ್ಕಾರ ಆಯ್ತು. ಇಂಥ ಪ್ರಾಣಿಗೆ ಕಂಟ್ರೋಲ್ದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರವೇ ಆಗ್ಬೇಕು, ಸಿಸ್ಟಮ್ ಅವರೇ ಆಗ್ಬೇಕು. ಒಂದು ಹೆಣ್ಣಿನ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಉಳಿಸಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಮೋಮಿತಾ ಒಂದು ಬಡ ಕುಟುಂಬದ ಹೆಣ್ಣು, ಇವತ್ತು ಅವಳು ಸತ್ತಿದ್ದಾಳೆ, ಅದಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಮರಣ ಹೊಂದಿದ್ದಾಳೆ. ಯಾಕೆ ಯಾರಿಗೂ ಕೆಟ್ಟ ಅನಿಸ್ತಾ ಇಲ್ವಾ? ಅದೇ ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ದೊಡ್ಡ ರಾಜಕಾರಣಿ ಮಗ ಹೋಗಿದ್ರೆ ಇದು ಚೇಂಜ್ ಆಗ್ಬಿಡ್ತಿದ್ವಲ್ಲ. ಎಷ್ಟೋ ಸ್ಟ್ರೈಕ್ಸ್ ಆಗ್ತಿತ್ತು, ಎಷ್ಟು ದಂಗೆ ಆಗ್ತಿದ್ವು, ಏನಾಗ್ತಿದ್ವು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಒಂದು ಬಡ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕುಟುಂಬದ ಹೆಣ್ಣು ಸತ್ತಿದ್ದಾಳೆ ಅಂತ ಯಾರಿಗೂ ವಿಚಾರವಿಲ್ವಾ?